हॅलो हॅलो मंदाताई. अहो काय ऐकते मी. अहो तुम्ही पडलात. ओ माय गॉड. अशा कशा पडलात. मला आत्ताच कळलं. मुलीने कागाळ्या लावल्या. अरे खबर पोहोचली का तुमच्याकडे? हो 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 म्हणून तर काळजीपोटी लगेच फोन केला हो तुम्हाला. पाय मोडला. मोडल्यासारखं वाटत नाही आता, पण मोडला असता, सहज मोडला असता. मुळात तुम्ही अशा कशा काय पडलात हो? पडले नाही, पाडलं. तुमच्या लेकीनं मला पाडलं मुद्दाम. ओ माय गॉड. डॉलने पाडलं. वाटलंच मला. आमची डॉल नक्कीच असं करू शकते. नाहीतर काय काय काय. अहो हो ना. लहानपणी पण अंशुमन आणि अर्पिता बरोबर भांडली ना की अशीच त्यांना ढकलून द्यायची. म्हणजे पायऱ्यांवरून म्हणू नका. एकदा तर तुम्हाला सांगते, एकदा माझ्या आप्पीला कपाटावरनं ढकललं होतं तिने. हो ना. म्हणजे तुम्ही तर काय तिला नकोच असता ना. सारखी तुमच्याशी भांडते आणि माहेरी पळत असते. अहो कसली मुलगी जन्माला घातली हो तुम्ही. जीव गेलती एक दिवस माझा. नाही नाही एवढी चिडचिड करू नका. आराम करा. दुखतंय ना तुम्हाला. मग आराम करा बघू. बेडवरनं अजिबात हलायचं नाही काय. अरे छान छान, थँक्यू. सल्ला खूप छान दिला तुम्ही. आमच्या घरातले उपाशी राहतील मी जर असं बेडवर राहिली तर. तुमच्या मुलीकडनं तर काय अपेक्षाच करायला नको. जेवण मला बनवून देणं तर दूरच, सेवा करणं तर दूरच, उलट अजून काहीतरी करेल मला. नकोच आहे. नाही नाही एवढं काही करणार नाही आहे ती. आणि मी काय म्हणते मंदाताई, तुम्हाला दोन दोन छान मुली असताना सेवा करायला सून पाहिजे कशाला? म्हणजे एखाद्या मुलीलाच बोलून घ्या ना तुमची सेवा करायला. हा सुष्मिताला ना बोलवतं तर तीच माझ्याकडनं सेवा करून घेईल. जाऊ दे सोडा. अहो सुश म्हणजे अगदी बछडाय होते. ते बाळ आहे. तिला कुठली घरची कामं जमणार आहेत. तुमची थोरली लेक स्वानंदी, तिला बोलवून घ्या. तेवढाच आराम मिळेल ना हो तुम्हाला. उगाच तुम्ही काम करायला उठाल आणि तुमच्या पायाचं दुखणं वाढलं तर केवढ्याला पडेल ते सांगा. कधी कधी ना स्वानंदी माझी मुलगी आहे, मी विसरूनच जाते. अहो नाही, चांगला सल्ला दिला तुम्ही मला. बोलवते नाही तिला बोलवते. बरोबर बरोबर, ती करेल बाबा माझं काहीतरी. हो पण एक काळजी घ्या. काय? स्वानंदी तुमच्याकडे आली ना की समरचं आणि तिचं बोलणं होणार नाही ह्याची काळजी घ्या तेवढी. का? काय झालं? अहो का म्हणून काय विचारताय. समर तिला राहू देणार नाही ना तुमच्याकडे. हा हल्ली बायकोशिवाय करमत नाही त्याला. त्यामुळे लगेच बोलून घेईन. सगळी कामं तुमच्यावर पडली, तुमचा पाय मोडला तर बघणार कोण तुमच्याकडे? नाही 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 नाही, असं नको व्हायला बाबा. बरं झालं सांगितलं ते. चांगली आयडिया दिली. नाही त्यांचं बोलणं न झालेलंच बरं नाही का? बरोबर ना? फक्त म्हणतातही माझं तेवढं नाव कुठे येऊ देऊ नका. त्याचं तुम्हाला माहिती आहे ना, समोर उगाच माझ्यावर चिडेल. आत्तापर्यंत येऊ दिलं का? तशा हुशारच आहात तुम्ही. काळजी घ्या. हा भरपूर सेवा करून घ्या तुमच्या थोरल्या लेकीकडून. हो करून घेते बघाच तुम्ही. बाय. हे काय नवीन? स्वानंदीला माहेरी पाठवतेस का? सांग ना मग, काय चाललंय तुझ्या डोक्यात नेमकं? अंशू, तू तुझ्या मॉमला किती ओळखतोस? तुझी मॉम कारणाशिवाय काहीही करत नाही. हो मॉम, मला माहिती आहे. म्हणूनच विचारतोय, काय चाललंय तुझ्या डोक्यात? समर आणि स्वानंदीमध्ये अबोला सुरू आहे. तो मला वाढवायचा आहे आणि त्यासाठी त्यांच्यात दुरावा निर्माण करते. सिंपल. का असं वागताय तुम्ही? तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? मला येते तशी तुम्हाला माझी आठवण नाही येते का? हा आई बोल ग. आई स्वानंदी, आई 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 ग, गेले. दुखते 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 खूप. काय ग? काय झालं? तू असेल तशी ये माझ्या इकडे, नाहीतर मला सहन होत नाही आहे सगळं. एक मिनिट काय झालंय? ठीक आहे सगळं. बाबा बाबा बरे आहेत? अरे तुझ्या बाबांना काय झालंय ते एकदम टणटणीत आहे. झालं मला आहे. त्या आदिरानं खूप छळ सुरू केलाय का माझा सहन होत नाहीये. आज तर चक्क तिने मला ढकलून दिलं. पाय सुचलाय माझा. मला चालता येत नाहीये, उठता येत नाहीये. तू प्लीज ये. एक मिनिट. अधिरा असं काही करणार नाही, माझी खात्री आहे. काय झालंय जरा मला शांतपणे नीट सांग. स्वानंदी, आज सगळे फोनवरच बोलणार आहेस का तू? आधी इकडे ये बघू, लवकर ये.
हॅलो आई नको रे, मला नाही आवडत ती औषध वगैरे. अगं ही साधी पेन किलर आहे. हे बघ डॉक्टरांनी मला सांगितलं ही पेन किलर तुला घ्यावीच लागेल. घे घे घे. तिकडे हे घे. ठीक आहे. ते काय आता मी चिकू एक सेकंड मी शेकतो द्या इथे बसा तुम्ही बाबा. काय पण चल थांबा. ए हात हात हात. हो आहा, आई, बरं वाटेल आई. थोडं कंट्रोल कर. हो, 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 हळू. अगं थांब ना. रोहन, कसं व्हायचं रे तुझं बाळा? मला काय झालंय? एवढा सोन्यासारखा माझा लेक तू, पण कसली बायको निवडलीस रे? कडक लक्ष्मीचा अवतार. आधी फक्त शब्दांनी मारायची, आज चक्क ढकलून दिलं. तिनं असं काहीही केलेलं नाहीये मंदा. उगाच मूर्खासारखं काहीतरी बरळू नकोस. तुमचा नाही विश्वास बसणार. शांत राहा तुम्ही. तुम्हाला बायकोचा त्रास दिसतच नाही. ए रोहन, लिहून घे, तू लिहून घे. तुझी बायको माझ्या जीवावर उठली आहे. लिहून घे. अगं वेळ लागला का तुला? काय बोलतेस हे तरी कळतंय का तुला? आई ऐक ना, तू ना कधी कधी खूप अति करतेस ग. मला कळतच नाही तुला असं का वाटतं की आदिरा तुला हार्म करेल. ती असं कधीही विचार करणार नाही. असं भ्रमात राहू नको रे बाळा रोहन. ती काही करू शकते. तिनं मनात आणलं ना तर ती आपल्या सगळ्यांना आई बस झालं आता. मी तुला शेवटचं सांगतो, प्रत्येक गोष्टीसाठी आदिराला ब्लेम करणं बंद कर प्लीज. एवढं काय बिघडवलंय तिने तुझं सांग ना. हा. तुझ्या समोर ना तिचा काय माझा सुद्धा पेशन्स संपतो कधी कधी. तर काय चुकीचं बोलते का मी? बाबा तुम्ही बघावं हे. तू शांत हो आधी. शांत हो. तू कशाला तिच्याशी बडबड करत बसलायस? तू जा, मी थांबतो इथे. तसंही फार काही झालेलं नाहीये. पाय अगदी थोडासा मुरगळलाय एवढंच. तुम्हाला आता नाही कळणार हे सगळं. तुम्हाला नंतर कळेल बघा. ज्यावेळेला मी काही काम नाही करणार ना त्यावेळेला कळेल तुम्हाला. पाय मुरगळलाय, पाय मुरगळ. तुम्हाला माहिती नाहीये किती त्रास झालेला आहे मला तो. पाय दुखतोय ना? हा, हम्म. मग तोंड बंद ठेव ना जरा. तोंडाचा आणि पायाचा काय संबंध आहे? मला बोलू दे ना माझ्या मनातलं.